नवदृष्टी न्यूज। पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटून इंधन तुटवड्याविरोधात शिवसेना उबाठाचे 40 गावात तीव्र आंदोलन। गेल्या काही दिवसांपासून 40 गाव शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून पेरणी, नांगरणी आणि शेती मशागतीच्या कामांच्या वेळेसच हा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून इंधन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र पेट्रोल पंपावर जागून काढावे लागत आहे। यामध्ये पेट्रोल पंप चालक व शेतकरी यांच्यामध्ये वाद-विवाद निर्माण होऊन भानगडी देखील होत आहेत। त्यातच शासनाने इंधनाच्या दरात 4 वेळा दरवाढ करून महागाई देखील केलेली आहे। या सर्व परिस्थितीत शेतकरी होरपळून निघत असून आज तो रडकुंडीला आला असल्याने शेतकऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत व्हावा, त्यांच्या शेतीच्या मशागतीचे काम सुरळीत व्हावेत यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करून इंधन पुरवठा उपलब्ध करून द्यावा यासाठी 40 गाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नागद रोड येथील पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटप करत आंदोलन केले आहे। याच आशयाचे निवेदन 40 गाव येथील तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले। देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन इटलीच्या पंतप्रधानांना मेलडी चॉकलेट देऊन शुभेच्छा देत असून या देशांमध्ये मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होत असल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून मेलडी वाटप यावेळी करण्यात आले। या आंदोलनामध्ये शिवसेना तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, तालुका संघटक सुनील गायकवाड, महेंद्र जयस्वाल, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, सुधाकर मोरे, मोहिनी मगर, महिला आघाडी रामेश्वर चौधरी, सुनील घोरपडे, आबा पाटील, दिलीप राठोड, दिलीप पाटील, विनायक मांडोळे, जगदीश महाजन, प्रभाकर ओरले, सुभाष राठोड, नाना ठाकरे, बद्री चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, जावेद भाई, राजेंद्र डोके, श्रावण पांचाळ, लक्ष्मण बोराडे, नंदू गायकवाड, संदीप पाटील, गोविंद गवळी, संदीप टुबे, नाना शिंदे, सुनील मराठे, ऋषिकेश गायकवाड, विलास भोई, गुड्डू पिंजारी, अनिल पाचंगे आदी उपस्थित होते। आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होत राहिलेली आहे। आज शेतकऱ्याच्या शेती तयार करण्याचं काम चालू आहे, नांगरणी करणं चालू आहे, त्याला पेरणी करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही आहे। रात्र शेतकऱ्याला डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावरती झोपावं लागतं आहे। दुसरीकडे कांद्याला भाव नाही, कांदा हे म्हणून चालतो आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा नाही, मात्र शेतकऱ्याला जी वस्तू आज डिझेल लागणार आहे त्याचे दर वाढवायचे। एकंदरीत या शासनाने शेतकऱ्याला संपूर्णपणे कैचट्यात पकडण्याचं काम केलेलं आहे आणि हा शेतकरी हा देशाचा पोशिंदा, जगाचा बाप, त्याला ठार मारण्यासाठी हे देश मोदी सरकार काम करत आहे। बाहेर देशामध्ये जाऊन आपले मोदी पंतप्रधान इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत। इथं मात्र आमचा शेतकरी हा त्याच्या तोंडातून मेलोडी पडायचे टाईम आलेला आहे, म्हणून मेलोडी चॉकलेट देऊन हा निषेध म्हणून यांनी आंदोलन केलं। काय सांगाल खरं तर